बस बस गप्प बसले असते का? नाही ना. माझ्या खोलीत गेले, माझ्या टंकीमध्ये माझे दागिने होते सोन्याचे, ते काढले. मी वराळींकडे गेले आणि ते दागिने दिले. वराळींना म्हटलं, मास्तर हे घ्या दागिने, हे दागिने घ्या, गहाण ठेवा. अहो हे मुलं आमची, हे वसतिगृह आमचंच, यांना खाऊ घालणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही दागिने गहाण ठेवा, साहेब आले की घेऊ आपण सोडून. साहेब म्हणाले, रामू तुझे विठोबा भक्तांना दर्शन का नाही देत, दूर का लोटतात? विठोबाचं दर्शन घेण्यापेक्षा आपण आपल्या पुण्याने असं तीर्थ निर्माण करू जिथे कोणालाही दूर नाही लोटलं जाणं. थोडी घालमेल झाली. सुदैवाने वसतिगृहात मुत्रट सावकारांची फेरी झाली. त्यांना ही अडचण समजली. मग त्यांनी काही उसनांनी सामान भरून दिला. मी लगबगीने स्वयंपाकघराकडे गेले, मुलांसाठी स्वयंपाक केला. त्यांना अंजारलं, गोंजारलं, जवळ घेतलं, वाढलं. मला खूप आनंद झाला. त्या दिवशी त्या मुलांना जेवताना पाहून मला कसं माझंच पोट भरू लागल्यासारखं वाटू लागलं. मुलं पोटभर जेवली आणि मला समाधान मिळालं. आता साहेब परतणार होते, परत लंडनहून. मला वार्ता समजली पत्रातून. मी निघाले लगबगीने. आता साहेब येतील, आता आपण नाही थांबायचं. आणि मग अशा रीतीने आमचे धारवळचे दिवस खूप रम्य मला समाधान देऊन गेले. Yes. आले आले दुःख समाजाचा निरोप घेतला. माझ्या कुटुंबियांकडे एक नजर पाहून घेतलं. साहेबांचा तो तेजस्वी चेहरा माझ्या नयनी बंद करून घेतला. माझे डोळे काळीचे तीन जनासाठी तीनामध्ये झाली सावली रमाई माऊली रमाई माऊली रमाई माऊली जीवन भर जाळून जीव जपले भरवून घास पिलाला पाठीमासाठी तीन जनासाठी ती उन्हामध्ये
जय भीम। ले गए तुम संविधान बनाने वाले, ये तुम 6 दिसंबर की रात कितना तड़पाती है, कितना तड़पाती है। बाबा साहब तेरी याद, भीम जी मेरे तेरी याद जब जब आती है। बाबा साहब तेरी याद, भीम जी मेरे तेरी याद जब जब आती है। तूने जो कर गया सब कुछ सवर गया, तेरे जाने के बाद मेरा सब बिखर गया, मेरा सब बिखर गया। सारे बहुजन की आवाज भीम तुझको बुलाती है, भीम तुझको बुलाती है। बाबा साहब तेरी याद, भीम जी मेरे तेरी याद जब जब आती है। तू जो रहता भीम जी दर्द ये ना सहने देता, मेरे आँखों से आंसू कभी तू ना बहने देता, कभी ना तू बहने देता। क्या बात इतना मुझको पल पल रुलाती है, पल पल रुलाती है। बाबा साहब तेरी याद, भीम जी मेरे तेरी याद जब जब आती है। बाबा साहब तेरी याद, भीम जी मेरे तेरी याद जब जब आती है। रिटायर्ड झालो आता, थकलो, 70 ओलांडली हो मी। मला आठवतंय जेव्हा सगळ्यात शेवटचं पत्र मी माझ्या रिटायरमेंटच्या दिवशी दिलं, ते पत्र आज बाबासाहेबांनी पाठवलेलं पत्र आज परत तुमच्यासाठी वाचतो। नमस्कार भगिनींनो आणि बंधूंनो, नमस्कार। मी भीमराव रामजी आंबेडकर। ओळखलं का मला? मी इकडे मजेत आहे असं वाटत असेल तुम्हाला, पण तसं अजिबात नाही हो। प्रत्येक वेळी जेव्हा माझ्या समाजावर अन्याय होतो आणि पैशासाठी माझ्या समाजातील काही लोक स्वतःला विकतात, तेव्हा मला फार वेदना होतात, खूप दुःख होतं। म्हणून म्हटलं आज बोलावंच तुमच्याशी। हे बाबासाहेबांनी पाठवलेलं पत्र वाचायचं। 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर आले की माझा समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो। 14 एप्रिलला मोठे मोठे कार्यक्रम घेऊन डीजे वर नाचता, तुम्ही आनंदोत्सव साजरा करता। मी तुम्हाला विरोध नाही करत आहे, परंतु आनंद साजरा करताना कोणतीही चुकीची वर्तणूक करू नका, हीच अपेक्षा आहे। 6 डिसेंबरला मला अभिवादन करायला मोठ्या संख्येनं तुम्ही चैत्यभूमीला येता। येणारा माझा समाज आणि हाच माझा समाज आज तुकडे होऊन राहिलाय, हे पाहून अंतःकरणाला खूप वेदना होत आहेत। आज माझा समाज एक राहिला नाही। मी अनेकदा माझ्या भाषणात जिल्हाव्रत संघटनेचा विरोध केला। त्याचं कारण असं आहे की याने चळवळीला नुकसान होतं। आज तुम्ही माझ्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे केले, अनेक संघटना निर्माण झाल्या। नेते आणि पुढाऱ्यांचं नातं समाजाशी नाही हो, फक्त सत्ता आणि स्वार्थाशी राहिलंय। मी स्वतःला कधीच
पुढारी म्हणून घेतलं नाही आणि पुढारीपणाचा प्रयत्नही केला नाही. मी तुमच्यासाठी अस्पृश्यतेच्या विरोधात संघर्ष केला, एक चळवळ उभी केली आणि त्या प्रयत्नांना मला यश देखील आलं. परंतु हे स्वातंत्र्य, समता कायम टिकवून ठेवण्यासाठी जी चळवळ मी उभी केली ती मात्र तुम्ही संपवून देऊ नका. आपसातील भांडणं, माझ्या समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून हे सगळं सांगतोय आणि होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने संघर्ष करत राहा. खर तर राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळी मला व माझ्या समाजाला फक्त आणि फक्त वोट बँक समजून राहिले. तुम्हाला मिळवून दिलेलं मतदानाचा जो अधिकार आहे ना, त्याचा योग्यरित्या वापर करा. कारण तुमचं मत हे तुमचे आणि तुमच्या देशाचे, आपल्या देशाचं भविष्य ठरवतं. पैशासाठी जर माझा समाज मत विकणार असेल तर हा समाज माझ्या आणि प्रमाणे पाहिलेल्या त्या त्यागांचा अपमानच करतोय असं मी मानतो. उच्च शिक्षण घेऊन मी सुद्धा, बाबासाहेब म्हणतायत पत्रात, उच्च शिक्षण घेऊन मी सुद्धा मोठा अधिकारी झालो असतो, अमाप संपत्ती कमवू शकलो असतो. म्हणून स्वतःचा समाज विकताना आणि चळवळीचं नुकसान करणार असाल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, याच गोष्टीचा फायदा घेऊन पुन्हा तुमचे हक्क आणि तुमचे अधिकार तुमच्याकडनं हिरावून घेतले जातील आणि पूर्वीची परिस्थिती येण्यास वेळ लागणार नाही. थांबा, अजून इतक्यात माझं बोलणं संपलेलं नाही. माझ्या पुतळ्यात, निळ्या झेंड्यात आणि नावापुरता तुम्ही मला मर्यादित ठेवलाय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, बाबासाहेबांचा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्यामधून किती जण असे आहेत की जे माझे विचार वाचतात आणि ते विचार आचरणात आणतात? संख्या फार कमी आहे, जाणवतंय ते. खर तर माझे विचार नक्की काय आहेत हेच तुम्हाला कळलं नाही, किंबहुना माहीतच नाही. इतरांच्या देवी देवतांवरती टीका करून विटंबना करणे, माझा अपमान झाल्यावर रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणे, 14 एप्रिलला जय भीम बोलत नाचणं, 6 डिसेंबरला मला अभिवादन करायला मोठ्या संख्येने येणं, हे माझे विचार नाहीयेत. हे असे माझे नाहीत विचार. मला समाजाकडून अपेक्षित आहेत ते विचार आणि त्या विचारांचा समाज. मी नेहमी सांगत आलो की शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही, अन्यायाविरुद्ध म्हणतोय मी. कारण मी पाहतोय आज आपसातील संघर्षात तुम्ही गुंतून गेलात. अरे माझ्या लेकरांना मला या भारत देशातील शासनकर्ती जमात म्हणून पाहण्याचं माझं स्वप्न आहे. बाबासाहेबांचं स्वप्न आहे. बघा, माझं रमाईचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येतंय का? भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं व स्वातंत्र्याच्या सोबतच आपण अस्पृश्यांना समान अधिकार आणि एक हक्क मिळवून दिला. ज्या काळी भारत गुलाम होता, आता परिस्थिती बदलली आहे. आज अनेक अधिकार तुमच्याकडे आहेत.
उच्च शिक्षण मिळवण्याच्या ज्या संधी आज तुमच्याकडे आहेत, त्या संधींचा फायदा घेऊन तुम्ही मोठे व्हा. एक सुशिक्षित प्रबळ समाज निर्माण करा. असे झाल्यास मला फार आनंद होईल. खरंच बाबा साहेब, तुम्हाला खरंच आनंद होईल. परंतु त्यापैकी अनेक समाज बांधव समाजाप्रती असलेलं कर्तव्य विसरून स्वार्थी होतात व अनेकदा आपली जातीय ओळख सुद्धा लपवत समाजात वावरतात. जेव्हा गांधीजींनी आणि नेहरूंनी माझे संविधान समितीमध्ये निवड केली व मसुदा समितीचे अध्यक्ष पदाचा कार्यभार मला देण्यात आला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, किती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मी आणि सहकार्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. कोणताही भेदभाव न करता स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक एकता, समानता, धर्मनिरपेक्षता या तत्वांवर आधारित राज्यघटना लिहिली. मी संविधान समितीच्या शेवटच्या भाषणात संविधानावर सांगितलं होतं, संविधान कितीही चांगलं असलं तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करणारे जर चांगले नसतील तर ते वाईट संविधान सिद्ध होईल. आणि उलट पक्षी एक वाईट संविधान तेव्हाच चांगलं ठरू शकतं जर त्याची अंमलबजावणी करणारे हे चांगले असतील तर. संविधानावर अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत, पण संविधानाने स्त्रिया, कामगार, अनुसूचित जाती जमाती सर्व छोट्या घटकांना न्याय दिलाय. संविधानाच्या सहाय्याने सर्वांना हक्क आणि अधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तरी आज अनेक लोक प्रश्न विचारतात, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? ते तर फक्त आणि फक्त दलितांचेच कैवारी. महिलांसाठी हिंदू कोड बिल मध्ये तरतूद केली, पण संसदेतील विरोधामुळे ते बिल रद्द करण्यात आलं. आणि तेव्हाच मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तो फक्त आणि फक्त सर्व महिलांसाठीच व त्यांच्या हक्कांसाठी. तरी संविधानाच्या साह्याने मी महिलांना समानतेचा हक्क, प्रसूती रजा, राजकीय आरक्षण आणि महिला सुरक्षेसाठी अनेक तरतुदी करून ठेवल्या. आज महिला राष्ट्रपती, महिला पंतप्रधान, सर्व मोठ्या पदांवरती, सर्व क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर आहेत. सुलभाताई बरोबर आहे. त्यामध्ये आपली भारतीय राज्यघटना मुख्य भूमिका निभावते. आपल्या समाजातील माझ्या भगिनींना मी नेहमी चळवळीत प्रोत्साहन दिलं. एक स्त्री शिकली तर एक घर शिक्षित बनतं. स्त्रियांनी समाज कार्यासाठी पुढे यावं आणि अनिष्ट रूढी परंपरा सोडाव्यात व समाज हितासाठी काम करावं, माझं मत. तसेच इतिहास विसरा असं लोकांना सांगणं चूक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत आणि शकणारही नाही. मी अनेकदा सभांमध्ये सांगितलं, आज तुम्ही जे आयुष्य जगताय यासाठीचा संघर्ष तुम्ही विसरू नका बरं का. पशु पक्ष्यांना सुद्धा सुरू असणारं तळ्यातील पाणी तुमच्या पूर्वजांना पिण्याची परवानगी नव्हती. शूद्र अशी तुमची ओळख या वर्णव्यवस्थेत होती. महाड चौदार तळ्याचा संघर्ष हा पिण्याच्या पाणीसाठी झालेला पहिला संघर्ष.
काळाराम मंदिर नाशिकचा लढा हा हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे विश्वाचा निर्माता जर देव आहे, तर मग स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेदभाव देवाने का केला? अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देखील नाही. मला सुद्धा या वर्ण व्यवस्थेचे चटके बसले. शिक्षणाची आवड आणि चांगला विद्यार्थी असताना देखील वर्गाच्या बाहेर बसून मला शिक्षण घ्यावं लागलं. ते या जाती व्यवस्थेमुळेच. परदेशात शिकून मोठ्या पदांवर कार्यरत असताना सुद्धा माझ्या हाताखाली उच्च वर्णीय कर्मचाऱ्यांकडून मला देण्यात येणारा त्रास आणि ती वागणूक. मी कार्यालयातून निघाल्यानंतर संपूर्ण कार्यालयात गोमूत्र टाकून ते शुद्ध केलं जायचं. मी मनुस्मृतीचं दहन केलं, कारण माणसातला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारी ती मनुस्मृती. असे एक नाही, अनेक किस्से आहेत. अनेक जे उच्चवर्णीय हिंदू समाजाने केलेली अस्पृश्य समाजाची सामाजिक आणि आर्थिक पिळवणूक दर्शवतात. या विरोधात चालवलेली चळवळ अनेक वर्षांच्या संघर्षानंतर यशस्वी झाली. तरी या रूढी आणि परंपरा कुठे ना कुठे माझ्या समाजाला, माझ्या लेकरांना आजही त्रास देत आहेत. मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतराचा फार मोठा कार्यक्रम राबवला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही असं वक्तव्य जेव्हा मी केलं. खरं तर मी हिंदी विरोधी नाहीये बरं का. मी हिंदू विरोधी नाहीये, पण माझ्या समाजाला, तुम्हाला अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी हिंदू धर्म सोडणे व बौद्ध धर्म स्वीकारणे हा एकच योग्य मार्ग आहे जो माझ्या समोर होता. बौद्ध धम्म हा एक समानतावादी प्रगट असा धम्म आहे. तुम्ही बौद्ध झाला आहात ते स्वीकारा, आणि अजूनही तुम्ही ज्या हिंदू परंपरा आणि रूढी धरून ठेवल्यात त्या संपूर्णपणे सोडून बौद्ध धर्माचे अनुकरण करा. सांगेल हा समाज कार्याचा रथ आहे जो इथपर्यंत ओढत आणलाय, जो आपल्याला मिळून इथून पुढे न्यायचा आहे. यापुढे जर नसेल न्यायचा तर नका नेऊ. यापुढे जर नसेल न्यायचा तर, पण तो तिथे तसाच ठेवा. निदान त्याला मागे तरी ओढू नका. हो, त्याला निदान मागे तरी ओढू नका. शेवटी पुन्हा हेच सांगेन, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. बघा जमतंय का? प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सर्वांवर आता समाजाची जबाबदारी राहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल हीच तुमच्या सर्वांना प्रार्थना समजा. हवं असल्यास माझी अपेक्षा आहे. चला, पुन्हा वेळ जर आली तर बोलेनच, तुमच्याशी बोलेनच, पण अशी वेळ येणार नाही अशी आशा बाळगतो. बाबा, हे पत्र एक कलाकार म्हणून, सतीश नायकोडी म्हणून मी आज पहिल्यांदा वाचलंय. पण हे पत्र ज्या विद्यार्थ्याने लिहिलंय त्याला मी इथे आमंत्रित करू इच्छितो. जरा जोरदार टाळ्यात. हे पत्राचं लेखन ज्याने केलं त्या साहिल हेमकडे त्याला मी इथे आमंत्रित करतो. साहिल,
बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी एवढंच सांगेल की बाबासाहेबांनी आज जो समानतेचा सगळ्यांना अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून, आज महिला पुरुष ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून प्रत्येकाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे मोठं कार्य केलेलं आहे त्याला पुढे आपल्या नजरेसमोर धरून आपण बाबासाहेबांनी जे आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक वरदान दिलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन केल्याने जीवनामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल. काय बरं आज आम्ही इथे अभिवंदन करायला आलो आहे आणि त्यांच्या याच्याने मी आज संविधानाच्या याच्याने मी आज आमदार बनलेली आहे आणि त्यानुसार मी त्यांचं कार्य पुढे ठेवून त्यांना विनम्र अभिवंदन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन समितीच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमासाठी कल्याणपूरच्या प्रथम महिला आमदार सुलभा गणपतशेठ गायकवाड यांनी अभिवादन केलं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच त्या आज कल्याणपूर्व मतदारसंघातून मोठ्या बहुसंख्येने निवडून गेल्यात आणि बाबासाहेबांचं जे संविधान आहे त्या संविधानानुसारच त्या काम करतात आणि कल्याणपूर्व सर्व जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेले आहे. सन्माननीय माजी आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून कुठेतरी या इथं अभिवादनाचा कार्यक्रम होत असतो आणि त्यासाठी आज आपले आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड या सुद्धा इथं उपस्थित झाल्या. मी पुन्हा एकदा सन्माननीय माजी आमदार गणपतशेठ गायकवाड व सुलभाताई गायकवाड आमदार यांच्या वतीने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. जय भीम. मी अशोक भोसले, माजी अध्यक्ष समता पेरीव अभिवादन समिती, त्याचप्रमाणे स्मारक समितीमध्ये सहसचिव म्हणून कार्यरत आहे. आपण विचारलेला प्रश्न रास्त आहे की 9 महिन्यापूर्वी बाबासाहेबांचा पुतळा लागला परंतु स्मारकामधील आतील कामामुळे अजून त्याचं लोकार्पण झालेलं नाही. ते लोकार्पण न होण्यासाठी अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक कारण आहे की अजून काम चालू आहे. आणि काल मी आलो होतो आणि आतमध्ये उपायुक्त आले होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे. ते पाहणी करत असताना मला पण संधी मिळाली आतमध्ये जाण्याची. आतमध्ये गेल्यावरती माझ्या लक्षात आलं की तिकडे काम पूर्ण होत आलेलं आहे, काही थोडासा पार्ट बाकी आहे, फिनिशिंगचं मला वाटतं काम चालू आहे. तर त्यांना मी विचारलं ते बोलले लवकरच आता लोकार्पण होणार आहे. तेवढं आता तुम्ही एवढा वेळ वाट बघितली, मधल्या काळामध्ये काही निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागल्यामुळे काही अवधी लागलेला आहे त्यांच्यासाठी असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर आता बघू, आता काही दिवस वाट बघू आणि लवकरच लोकार्पण होईल आणि आपल्याला ते खुलं करून मिळेल अशी आशा फक्त बाळगू शकतो. यापुढे काही मला सांगता येणार नाही. खासदार साहेबांनी 21 कोटीचं हे स्मारक आहे असं सांगितलं होतं, मंजुरी पण झालेली आहे. तर त्यामुळं आचारसंहितेच्या मंजुरीचा काहीच त्याच्यामध्ये संबंध येत नसताना आयुक्त महोदय असं कसं बोलतात की आचारसंहितेमुळे याच्या कामाला उशीर. आयुक्त महोदय तर बोलले नाही आहे. त्यांच्यासोबत असणारी एक व्यक्तींकडनं मी ऐकलं की ते काही माझ्यासोबत तसे बोलले नाही आहे. पण वास्तविक अर्थात त्यांनी जे काही बोलले तर ते मी मान्य केलं की मला होऊ शकतं, कारण आता आचारसंहिता निवडणूक आल्यावरती लोक सर्व तिकडेच राहतात त्या बाजूला. सगळे पोलीस प्रशासन, सगळे प्रशासन ते त्या बाजूला कामं करत असतात. त्यामुळे कदाचित झालं असेल असं आमचा समज आहे. बाकी काही नाही, पण लवकरात लवकर लोकार्पण करावं ही आमची सगळ्यांच्या बरोबर इच्छा आहे आणि ते होईल. आणि ते होण्यासाठी आम्ही आता पाठपुरावा उद्यापासून करून घेऊ. आमची अभिवादन समिती जी आहे यासाठी पाठपुरावा करत आहे. त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहे. हवे तर आम्ही तुम्हाला ते पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत पोहोच करू. धन्यवाद. जय भीम.
मैं मोहम्मद मसूद अहमद तेलंगाना स्टेट हैदराबाद से यहाँ पर आया हूँ। अन्ना साहब लोकले के इन्विटेशन पे बाबा साहेब अम्बेडकर के डेथ एनिवर्सरी के मौके पर महाराष्ट्र कल्याण आया हूँ और मुझे यहाँ पर देखकर यहाँ के लोगों की जो बाबा साहब के ताल्लुक़ से जो मोहब्बत, जो प्यार, जो भावना है, मुझे बहुत ही फ़ख्र हुआ। और मैं इस तरीक़े का वातावरण और इस तरीक़े का जो है जो फीलिंग्स है, मैं चाहता हूँ कि सारे हिंदुस्तान में बाबा साहेब के ताल्लुक़ से हर इंसान के दिल में ये होना चाहिए, क्योंकि हम बड़े खुशनसीब है कि हम हिंदुस्तान जैसी धरती पे पैदा हुए हैं और हमें बाबा साहेब अम्बेडकर जैसे नेता मिले। थैंक यू सो मच। माझं नाव अण्णासाहेब रोकडे, स्मारक समितीचा एक मेन असलो तरी सहकार्य देणारा 14 एप्रिलच्या पहिले म्हणण्यापेक्षा जानेवारीमध्येच स्मारक समितीच्या मित्र स्मारकाचं उद्घाटन होणार असं मी जाहीर करतो। अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सुमेध भाऊ तिकडे स्टिकर बाजूला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो आहे। परंतु मधल्या काळात राजकीय काय घडामोडी होत्या, इलेक्शन होते, अजून इतर काही खासदारकीचे इलेक्शन झाले, नंतर आमदारकीचे इलेक्शन झाले, त्याच्यामुळे थोडंसं दिवस लागलेले आहेत। परंतु या 10-12 दिवसाच्या नंतर या कामाला पुन्हा सुरुवात होईल असं मी सांगू शकतो। 14 एप्रिलच्या आत पूर्ण होईल एवढं मी गॅरंटी देऊ शकतो। हाँ हाँ